विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सुत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय स्वराज रक्षक धर्मवीर शिवाजी महाराज की जय विठाला 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका मने मुक्ती परिणाली नवरी आता दिवस जारे केळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया समच्चरण सरोजम सांद्र नीलामुदादम जगन निहितपानी मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहसम विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातु मुनिन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो प्रथमान माना हो पांडुरंगा करो प्रथमान माना पांडुरंगा करो प्रथमान बरे पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरण संताचिया 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 दुसरे चरण चलता दिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार हो त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार पांडुरंगा
प्रथम नमन तुझरे चरण संताचिया जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाडळे इहलोकी भवसिंधुसी सेतु बांधील जेने अनाथ दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचिहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागितीये दिव्य लोकासी नेली धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी धन्य ती जिजाई धन्य तो शिवाजी जयाची उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी पंढरी त्या देवराया दंड वत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया याजसाठी केला होता टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा पावन अशा महाराष्ट्र भूमीचं वैभव असणाऱ्या पुण्यनगरीच्या या पावन भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनिवासी वैराग्यमूर्तिवंत पुतळे पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं डोक्यावरती घ्यावं आनंदानं नाचावं असे परमार्थ प्रेमी भगवत भक्त कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृषक प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवराय यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील अभंग तुम्हा सर्व देव स्वरूप श्रोते सज्जन माझ्या मायबापांच्या समोर घेतलेला आहे विठ्ठल प्रसिद्ध अभंगामध्ये ज्यावेळी जीवनाचा पट ज्यानं जीवनपट या समाजासाठी व्यथित केला ज्यांनी हा जीवनपट फक्त परिवारच नाही तर ही मातृभूमी माती आणि ममत्व याच्यासाठी ज्यांनी जीवन झिजवलं अशा जीवन झिजवणाऱ्या संत मांदियाळींचं वर्णन हे प्रस्तुत अभंगात केलंय
की हे जीवन जगत असताना काय करावं याची कर्तव्य इति कर्तव्यता तू खूप बऱ्या या अभंगात सांगतात. देवा दिलेलं आयुष्य आनंदानं सुखानं समृद्धीनं समाजासाठी जीवन जगत असताना व्यतीत करणं आणि एक दिवस या जगाचा निरोप घेत असताना समाधानाचं जे चैतन्य आहे ते आपल्याबरोबर जीवनपटामध्ये घेऊन जाणं आणि त्या स्मृती त्या आठवणी तो संस्कार तो त्याग ती परिपूर्णता ते प्रेम ते समर्पण पाठीमागं ठेवून जाणं तया नाम अट्टहास. का केलं कशासाठी केलं तर माझे तुकोबराय सांगतात देवा एक दिवस इथून जायचंय पण जात असताना पाठीमागं जाणाराला हे वाटावं आणि ज्याला जायचंय त्याला सुद्धा वाटावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो कोई छवि मन में बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. याद साठी केला होता टहास शेवटीचा दिसा घोड बाबा आता निशितीने पावलो विसाम. देवा याच्यासाठी केलं तरी अट्टहास याच्यासाठी हे वैभव जमा केलं याच्यासाठी चंदनासारखं झिजलो याच्यासाठी हे समर्पण केलं याच्यासाठी अमृताच्या वाणीनं समाज जोडण्याचा प्रयत्न केला. शेवटीचा दिस गोड व्हावा तो क्षण गोड व्हावा. त्या क्षणाला माझ्या नात्याचं संबंधाचं ऋणानुबंधाचं प्रेमाचं प्रत्येकाचं इथं उपस्थित असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून निश्चिंत झालो. कुंटलिया दावा तृष्णेची आता आशा नाही राहिली आता अपेक्षा नाही राहिली आता देवा कामना इच्छा काही नाही राहिलं. का हे समाधानाचं जीवन तुम्हा समाज बांधवांच्या बरोबर जगण्याची वृत्ती देवा तू दिली. आता निश्चिंतेने पावलो विसावा. आणि म्हणून जाणारे व्यक्ती जात असतात पण पाठीमागं सुद्धा ते समाधान ठेवून जातात. कब तू कबाते झाली यावे जाते नाम मंगलाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे आता निजिलीने पावलो विसाव. ते समाधान ठेवून चाललो ते मंगल असं परमात्म्याचं नाव ठेवून चाललो. मंगल असं भगवंताचं नाव देवा आयुष्यभर ज्ञानाच्या रूपानं सरस्वतीच्या रूपानं शिक्षणाच्या रूपानं सदैव माझ्या वाणीमध्ये मी जपलं ते आज माझ्यासाठी समाधान आहे. मंगल भवन अमंगल हरी. त्या भगवंताचं देवा नाव घेण्याची वाणीला वृत्तीला साधनेला बळ आलं देवा. नाव मंगलाचे तेने गुणे. म्हणून प्रत्येकाचं आयुष्य 4 दिवसाचं आहे. इस्टेट असो नसो वैभव असो नसो खायला चांगलं असो नसो ज्या दिवशी जायचे त्या दिवशी नक्की जाणार आहे. तुमचं आमचं जीवन हे 4 दिवसाचे. म्हणून देवा आनंदानं हे तुम्हा सर्वांच्या सानिध्यामध्ये देवा घालण्याची वृत्ती तू आम्हाला दिली. हे 4 दिवसाचं आयुष्य आनंदानं देवा आम्ही जगलो. म्हणून आम्हाला मुक्ती नको मोक्ष नको संपदा नको धन नको. अरे ज्या मुक्तीच्या आणि मोक्षाच्या पाठीमागं ऋषीमुनी हिमालयापर्यंत गेलं तेवढं सुख
आम्ही आमच्या संसारात राहून मिळवलं, म्हणून मुक्तीच्या आणि मोक्षाच्या पाठीमागं आम्ही आदर्श संसारी कधी जात नाही. चारी आश्रमांचा भार ज्या संसारावरती असतो तो आदर्श संसार आम्ही केला आणि मुक्तीच्या मोक्षाच्या पलीकडे आमचं जीवन गेलं. म्हणून देवा, मुक्ती आमच्यासाठी नको, मोक्ष आमच्यासाठी नको, फक्त 4 दिवसाचं जे आयुष्य आहे ना ते तुम्हा सर्वांच्या सानिध्यात आनंदानं घालण्याची वृत्ती देवा दे विठ्ठल. विठाला 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 असा असणारा हा भावार्थ या अभंगामध्ये सांगितलाय. तरी नतमस्तक होतो, नम्र होतो, शरणागती पत्तर करून मैदाब घेतलेला अभंग 400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबऱ्यांनी लिहिला. आजपर्यंत अभंगावर विवेचन झाली, प्रवचन झाली, लेख तयार केलं, साहित्य तयार केलं, पुस्तकं छापली, MRP टाकली. लाखो माझ्यासारखे कीर्तनकार कोट्यवधीचे मालक झाले. मालक पैशाचं होता येतं, पैसा गाथेवरती कमावता येतो, पण गाथा कळेलच असं नाही सांगता येतो. पण गाथा पवित्र आहे, गाथा पावन आहे, गाथा अमृताची वाणी, गाथा अमृत तीर्थ आहे, गाथा अमृत कुंभ आहे. तो प्रत्येकालाच कळण म्हणून नाही सांगता येत, म्हणून त्या गाथेतील अभंग आहे. माझ्याकडून या अभंगाचा अर्थ तंतोतंत परिपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवताच येईल असं सांगता येत नाही का? योगी थकले, जपी थकले, संन्यासी थकले, साहित्यिक थकले, विचारवंत थकले, 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाणाऱ्या योग्यांना जे कळालं नाही ते माझ्या तुकोबऱ्यांना कळालं. आणि म्हणून हा तुकोबऱ्याचा अभंग आहे. यातून जे मला उमजतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे काम केलं निष्कलंक माझ्या तुकोबऱ्याने. काय मागितलं याच्या जीवावर, तर याच्या जीवावर काही मागितलं नाही. तुम्ही आम्ही मागणारे पैसे हे माणसं आहेत आणि जगाला जे देतात ते संत आहेत. आणि म्हणून तुकोबराईनं यातलं काही घेतलं नाही. नाही खरचली गवडी दमडी, नाही वेचिला दान, विकत घेतेला शांबाई में, विकत घेतेला श्याम श्याम श्याम. प्रेमानं दिला आणि आनंदानं तुम्हाला वाटला, म्हणून तंतोतंत या अभंगाचा परिपूर्ण अर्थ मला सांगता येईलच असं काही नाही, पण नक्की तुम्हाला अभंगाच्या हृदयाजवळ सोडून ठेवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्थ. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार, तो म्हणजे असा. या राजे भोसले परिवारातून बरोबर 1 वर्षापूर्वी आम्हा सर्वांचे आदरणीय, सन्माननीय, आम्हा सर्वांचे गुरुतुल्य, आम्हा सर्वांचे पितृतुल्य असणारं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचं वैभव असणारे प्रातस्मरणीय परमादरणीय गुरुवर्य रामदासजी साहेबराव राजे भोसले उर्फ सर नाना यांचं राजे भोसले, काळे देशमुख, राजे जाधव या परिवारामधून जाणं झालं. जाणं होत असताना तत्पश्चात त्यांच्या पाठीमागं हे 3ही असणारे परिपूर्ण परिवार, त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व स्नेही, नातेवाईक, आप्तेष्ट, ग्रामस्थ, श्रोतेजन, त्यांच्यावरती नितांत श्रद्धेने ज्यांनी अगाध प्रेम केलं अशी त्यांची मुलं आदरणीय श्री संजयजी रामदास राजे भोसले, धनंजयजी रामदास राजे भोसले, जयश्री विलासराव राजे जाधव, आमचा काळे देशमुख परिवार असेल, संपूर्ण आप्तेष्ट असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, ऋणानुबंधानं, प्रेमानं, नातेसंबंधानं, मैत्रीनं जोडलेली ही सर्व नाते आज उपस्थित आहेत. जीवनामध्ये वयाचे 87 वर्ष जन आनंदानं या भूमीमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी, मातेच्या रक्षणासाठी आणि मातीच्या रक्षणासाठी जीवन झिजवलं. या परिपूर्ण व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. अगदी भगवत भक्तीची साधना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा ज्यांनी ग्रामीण भागाच्या तळागाळामध्ये नेऊन पोचवली, अशी शिक्षणाचा एक देहवेड व्यक्तिमत्व. अरे आयुष्यभर जसं एखादा वृक्ष चंदनासारखा निर्माण होतो आणि आयुष्यभर जसा झिजतो तशी काही माणसं झिजतात, काही माणसं भासतात. अशा
झिजणाऱ्या व्यक्तिमत्वातलं नानांचा जीवनपट. आणि असा जीवनपट आज तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. 87 वर्षाचा जीवनपट अतिशय आनंदानं व्यतीत केला. ग्रामीण भागातलं जनजीवन काय असतं हे आयुष्यभर त्यांनी रेखाटलं. म्हणून साहित्यिक विचाराचा, एक कवी मनाचा देव माणूस अजात शत्रू. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही ना कोणे अंगी, परिसा नाही ना कोण अंगी, देपा नाही पोटी पोटी अंधकार, दीपा नाही पाय पोटी अंधकार, परिसा नाही ना कर्ज नाही ना दीपा नाही पोटी अंधकार, दीपा नाही पोटी अंधकार. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात. चंदनाचं बाहुलं असतं. प्रत्येकाच्या जखमा भरून काढण्यासाठी चंदनाचा वापर होतो. बुंद एक करी पावन चंदन. म्हणून चंदनाचं झाड ज्याच्या बांधावर असतं, अरे चोरून नेणारा विचारित नाही चोरू का, तोडणारा विचारित नाही कधी तोडू का. कधी त्या अनमोल किमतीचा वृक्ष आपल्या दारामधून निघून जातो, आपल्याला नाही सांगता येतो. मग अशी चंदनाच्या परिसाच्या वृत्तीची असणारी माणसं हातोहात आपल्यामधून निघून गेली. गेल्या वर्षीचा 26 एप्रिलचा तो दुःखद क्षण की ज्या दिवशी मामांचं या परिवारामधून जाणं झालं. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर दुर्मिळ योगानं अशी माणसं जन्माला येतात जैसे साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देव रे ओ देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची देह देवाचे कारणे ओ देह देवाचे कारणे देह देवाचे मुखी अमृताची वाणी. त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर जगण्याची उमेद निर्माण व्हावी असं व्यक्तिमत्व. सरदार साळुंकेचं मामाकुळ, मात्याचं आत्याचं गाव, आणि अशा गावाला गरीब परिस्थितीमध्ये लहानपणी शिकण्याचा योग आला. बोर्डिंगच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या, शिक्षणाची ताकद ओळखली. द एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायगर. अरे वाघिणीचं दूध आहे ते मिळवलं जीवनात. अरे ज्या काळी मराठीला महत्त्व दिलं जायचं त्या काळामध्ये पुढच्या काळात लेकरं इंग्रजीचं शिक्षण शिकावीत म्हणून ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये केलं. ग्रामीण भागातून अरे काय पोटाला मिळवलं रे, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला
काही नाही मुने. तेव्हा शिळ्या भाकरी हातावरती खाल्ल्या आणि शिक्षण घेतलं. वयाच्या 22व्या-23व्या वर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेशी भेट झाली. त्या काळचे तत्कालीन मंत्री यशवंतराव चव्हाण असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, जीवनात त्याग केलेली माणसं. कधी यशवंतराव चव्हाण त्यांची पत्नी वेणूबाईला नमस्कार करून जर निघाले ना, त्यावेळेस यशवंतराव चव्हाण यांनी विचारावं, वेणू तुझ्यासाठी काय आणू ग? त्यावेळेस तिनं फक्त म्हणावं, धनी फक्त चांगलं व्यवस्थित घरी या काम करून. एवढं जीवनात पत्नीनं प्रेम करावं असं काळे देशमुख परिवाराची सासरवाडी मिळाली. कुसुमावती रामदास राजे भोसले. अरे वा, पत्नी असाविताश. जीवनभर सुखदुःखाच्या वाटेवर पावलावरती पाऊल टाकून आयुष्य झिजवलेली ही माय यांच्या आयुष्यात आली आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण परिवाराचं जीवन पालटून गेलं. मग आमच्यासारखे भाचे असोत सगळ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्या काळी मामांनी 10x10च्या एका शिक्षकाच्या खोलीत घेतली. 7वा वेतन आयोग नव्हता, फंड नव्हता, 6वा वेतन आयोग नव्हता. अरे तुटपुंज पगारामध्ये जगताची लेकरं सांभाळायला फार मोठं काळीज लागतं. विठ्ठल विठ्ठल कोणी होणे नाही, आता कोणी होणे नाही. वा, आता इथे कोणी होणे नाही रे, आता इथे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या जगानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी. वैराग्याच्या जगोती नाही, वैराग्याच्या जगोती ऐकिल्या जगानी नाही. कोणी होणे नाही, आता इथे कोणी होणे नाही. आता कोणी होणे नाही, कोणी होणे नाही. आता इथे कोणी होणे नाही, आता इथे कोणी होणे नाही. कोणी होणे नाही. होणे नाही. अरे वैराग्याच्या गोष्टी ऐकायच्या असतात. कोणाकडं वैराग्य नाही, वैराग्य सांगायला फार सोपं आहे. वैराग्य येण्यासाठी देहामधून अपेक्षांच्या सर्व गोष्टी काढाव्या लागतात. वैराग्य येण्यासाठी स्वार्थाला आदरांजली द्यावी लागते, अग्निजली द्यावी लागते, अग्नी द्यावा लागतो. तेव्हा कुठं वैराग्य प्राप्त होतं. फक्त वैराग्य सांगायचं नसतं. थेरॉटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. हे मामांनी करून दाखवलं. प्रॅक्टिकली वैराग्य काय असतं हे जीवनामध्ये दाखवलं. आणि म्हणून असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी कुणी किती करल पण अशी माणसं पुन्हा परत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आणि म्हणून फक्त आठवणीत, आज फक्त आठवणीत. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए
चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आज फक्त ह्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात. येताचिया जन्मे नमी, फिरुनी नवे जन्मी जणू. पुन्हा पुन्हा आठवणी या जन्माला येतात, पुन्हा पुन्हा आठवणी या स्मृतीमध्ये राहतात. म्हणून जे जीवनपटामध्ये मामांनी केलं याला अट्टहास म्हणतात. कोणी करीत नाही कोणासाठी हो, म्हणून केलेला प्रत्येक क्षण तसाच निर्माण होईल हे सांगता येत नाही. आंब्याला लागलेला मोहर जेवढा असेल तेवढ्या कैऱ्या लागत नाहीत. काही वादळे येतात, काही वारे येतात, काही सोसाट्याचा पाऊस येतो, काही अवकाळी पाऊस येतो. अरे काही लागलेले गळतात, तर काही मोहरात निघून जातात, काही सुपारी एवढे झाल्यावर पडतात, काही लिंबा एवढे झाल्यानंतर पडतात, तर काही शेवट जे राहतात ना शिल्लक, काही थोडे फार राहतात, काही आडीत गेल्यावर नासतेत. संत सांगतात बाबा तिथपर्यंत ठीक आहे, पण आडीत गेल्यावर नासू नका, मग डायरेक्ट उकांडाय. मध्ये आधी तुमचा मुक्काम नाही. हे तुमचं आमचं आडीतलं जीवन आहे. आता इथं नासायचं नाही, म्हणून इथं जीवनाचं आदर्श असं संस्काराचं वैभव या जगतासाठी ठेवून गेले. खऱ्या अर्थानं अट्टहास अभंगाच्या पहिल्याच्या याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आदरीची तिने बाबल विजावा, आदरीची तिने बाबल विजावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आदरीची तिने बाबलो विसावा, आता निश्चिंतीने बाबलो विसावा. याच्यासाठी गेला होता अट्टहास, होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड बाबा. याच्यासाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. हा शेवटचा क्षण आहे आणि तो गोड तुमच्या आमच्या सानिध्यात करायचा आहे. हेच खरं वैभव मामांनी जमवलं, हेच खरं वैभव सांभाळलं. अरे 150, 200, 300 किलोमीटरवरनं आज 6-7 जिल्ह्यामधून ही मांदियाळी आली. कशासाठी? तो विचार घेऊन जायचा आहे, तो संस्कार घेऊन जायचा आहे, तो जीवनातील अनमोल क्षण प्रत्येकावर जगले तो असणारा एक आशेचा किरण घेऊन जायचा आहे. आणि म्हणून नाती गोती फार लांब आहेत. एक मित्रत्वाचं नातं प्रत्येक वयाच्या माणसाबरोबर मामांनी जपलं. अगदी मीच काय, माझ्यासारखे अनेक छोटे छोटे भाचे असतील की ज्यांच्या खांद्यावरती हात ठेवून सदैव मामांनी कुसुमाग्रजांच्या ओळी गायल्या. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा. दुःख विसरायला उंबऱ्यासारखा मित्रवनम्यामध्ये गारव्यासारखा. हे जपलो, प्रत्येकाबरोबर मित्रत्वाचं नातं जपलं, प्रत्येकाबरोबर मित्र म्हणून राहिले. अरे क्या जीवन की पकडी आस, हाथों में लिया खाने को ग्रास.
हातात घेतलेल्या घासाची सुद्धा सत्ता नाही मी तोंडातच घालील म्हणून हातातला घास हातात राहतो. वाढणारी शेजारी बसून राहते, हात उमऱ्याला जातो, लाखो सोडवायला येतात, अंत्यविधी देताना एकट्याला चटके बसतात, श्रद्धांजली वाहून लोक माघारी येतात. रे जीवनातला चटका ज्याला जायचंय त्यालाच आहे ना. जिंदगी एक किराए का घर है, उसे हंसकर भुलाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस प्रत्येकाला घरातून बाहेर निघावंच लागेल. गाडी गाडी काळ वाटयाची पाहे, गाडी काळ वाटयाची पाहे. घडी घडी वाटयाची पाहे, घडी वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडघडी काळ वाटयाची पाहे, घडघडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडघडियाची काळ वाट पाहे. आणि म्हणून आयुष्य जिजवलं. अरे सर्वांगानं साखर गोड आहे, पण सज्जन इतकी गोड नाही. सज्जनाचं सान्निध्य सगळ्याला आवडतं, पण ज्याला 450 आधीची साखर आहे त्याला साखर आवडते काय? साखरेपेक्षा गोड जीवन, चंदनापेक्षा शीतल जीवन, समुद्रापेक्षा अथांग जीवन, सूर्यापेक्षा तेजस्वी जीवन आणि चंद्रापेक्षा शीतल जीवन चांगल्या माणसाचं. आणि म्हणून अशी व्यक्तिमत्व जाणं खऱ्या अर्थानं फार मोठी हानी, खऱ्या अर्थानं वैचारिक फार मोठी हानी. अरे त्या काळी डिग्र्या नव्हत्या, आता पैसे देऊन मिळतात. म्हणून डिग्र्या न मिळवता डिग्र्या मिळवण्याच्या पलीकडलं अस्तित्व ज्यांनी जीवनात जपलं ते मामा आहेत विठ्ठल. विठ्ठल तो क्षण आज आठवण येतो, तो अट्टहास. मामांच्या आयुष्यामध्ये एक वाक्य कायमचं असायचं. ज्या दिवशी आत्यांचं जाणं झालं त्या दिवशी श्रद्धांजलीमध्ये वाहिलेलं वाक्य येते, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. सागरात होते 2 ओंडक्याची गाठ, आता येईल लाट पुन्हा नाही भेट. पुन्हा भेट नाही हो, पुन्हा भेट होत नाही. असा जीवनातला अनमोल क्षण तुम्ही घ्या, वाटून घ्या रे. पुन्हा हा सुगंध नाही. परिमळ गेलिया ओ सपुल देठी. एकदा परिमळ निघून गेला ना फुल सुद्धा ऊस पडतो, पण फुलाचा सुगंध आहे तोपर्यंत या जीवनाचा सुगंध घ्या. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा. तो आज फक्त सुगंध राहिला, सुगंध देणारी निघून गेली, तो सुगंध साठवा. पण आज काही करू शकत नाहीत.
आज वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड नातसुना असतील, नातू असतील, नातवंड असतील, भाचा असतील, अब्जवधी रुपयाचे व्यवसाय असतील, कोट्यवधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल, आज सगळे हो, आज सगळे फक्त पाहण्यासाठी आज मामा नाहीत. आज सगळे, आज काय देऊ शकतो तुम्ही आम्ही? काही तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. 10 रुपयाचं वाटीभर तेल आहे आणि 15-20 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा आहे, बास तेवढाच दरवळ आहे त्यांच्यासाठी. काय इस्टेटीतला कोणता भाग नेला हो? आणि म्हणून चंद्र सूर्य जरी तोडून आणले तरी शिक्षकाच्या भाषेमध्ये सुरेश भटांना सांगितलं काय नाही करू शकत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बन दे प्रयाग काशी आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पान. सगळं मिळालं पण शब्दाचं भांडवल देणारा बाप पुन्हा मिळाला नाही. विठ्ठल विठाला विडाला 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 विडाला. आणि म्हणून आज तो 20व्याचा क्षण, आज 20व्याचा क्षण तो क्षण आहे. आज 20वा पावलं. आता पुन्हा नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आता परत नाही येणं हो. हा शेवटचा प्रवास, हा शेवटच्या प्रवासाला तुम्ही आम्ही आलो. म्हणून हे समाधानाचं जीवन भगवंताशी विलीन करीत असताना तुकोबराय सांगतात आम्ही निश्चिंत झालो अभंगाच्या दुसऱ्याच्या. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडली धावा कृष्णाची, गेली धावा कृष्णाची, कुंडली धावा कृष्णाची, कुंडलिया धावा कृष्णाची. कुंडलिया धावा आताने चंदने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णा संपली, तहान संपली, धाव संपली, ओढ संपली. आणि म्हणून धाव कधी आयुष्यात केली नाही. कारण किती धावा, या संसारामध्ये परिपूर्णता कोणालाच नाही. एकदा कळस बसवला की मंदिर पूर्ण होतं, पण संसार कोणाचा पूर्ण आहे हो? जागा घ्या, घर बांधा, फ्लॅट बांधा, इन्व्हेस्टमेंट करा,
15 मजले बांधा तरी थोडं थोडं गज ठेवावंच लागतात का नाही वरचा मजला बांधायला साठी. अपेक्षा संसारात कोणाच्या पूर्ण होत नाहीत. ऊर्ध्वमूल मद शाखम अश्वस्त प्रावरज्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्य वेदस सवेदित. कोणाच्या पूर्ण होत नाहीत. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सगळेच आज दुःखीत. अरे आज 400 वर्षाचा काळ नव्हता जगद्गुरु तुकोबरायासारखा छत्रपती शिवरायांना गुरु मिळावेत. छत्रपती शिवरायांच्या सानिध्यामध्ये माझ्या तुकोबरायाच्या अभंगाला बहार यावा. महाराष्ट्र मायभूमीचा स्वराज्याचा रक्षक मालक जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तनामध्ये येऊन बसावेत. नाव नाही, मोठेपण नाही, लौकिक नाही, काही नाही हो. साक्षात विश्वाच्या मालकानं हृदयात येऊन बसावं. एवढं जागतं चैतन्य माझ्या तुकोबरायाच्या अंतकरणात काय मिळवलं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ गंगेहून निर्मळ तुकाराम. आज त्यांच्याच एका अभंगाची किंमत आम्ही 1 अब्ज रुपये केली. आम्हाला कोट्यवधी रुपयाची घरं मिळाली. संतांच्या घरांना दार नाही मिळालं. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अरे संतांच्या दारात चूल पेटली नाही. चुलीवर हरळी केळीवर नारळी घर चंद्रमौळी तुकोबाजे. जी चूल दारात पेटवत होती ना त्याच्यावर हिरवीगार हरळ होती. सांगा ना चूल किती दिवस झालं पेटवली असेल. अरे नाही मिळालं रे. उंबर नावाचा पवित्र वृक्ष ग्रामीण भागात असतो. त्या उंबराच्या हिरव्या हिरव्या उंबर 4-4, 5-5 दिवस खाल्ली हो. तेव्हा कुठं पोटाची भूक शांत झाली. त्यातला एक अनुभव म्हणजे मामायत. हातावर भाकरी घेऊन खाल्ल्या, मिलू खाल्ला, बरबडा खाल्ला, चिगळ खाल्ली, भेंड्याच्या भाकरी खाल्ल्या. तांब्या पाणी पिऊन झोपी गेलेली ही माणसं स्वप्न कोणी बघत नाहीत. झोपणाऱ्या माणसाचं स्वप्न वेगळं आणि जागतं राहून जगाचं स्वप्न पूर्ण करणं वेगळं. ते स्वप्नपूर्तीचा घवघवीत इतिहास म्हणजे मामायत. तो जीवनपट आहे. ते करून दाखवलं. आणि म्हणून मातृभूमीसाठी जीवन व्यथित करणारे ती ऋण वैपन देखून अंगी मी आपुल्याच उत्तीर्णता लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करे. त्यातलं हे जीवन आहे. आणि म्हणून सगळ्यांना आनंदानं ज्ञान देण्याचं कार्य त्यांनी केलं. आनंदानं सगळ्यांचं समाधान करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्या संतांच्या जीवावर आमची घरं झाली. संतांना मिळालं नाही. आमच्या दारात आज लाख 1.5 लाखाचं फ्रीज आहेत. संतांच्या दारातल्या केळीच्या घागरीवर नारळाचा अर्धा भाग ठेवलेला आहे. त्यांना नाही काय मिळालं. दाराला दरवाजा मिळाला नाही. आमच्या घरांची कंपाऊंड 10-10 गुंठाची. एका बाजूला लिहिलंय कुत्र्यापासून सावध राहा, दुसऱ्या बाजूला लिहिलंय येथे पिको फॉल करून मिळेल. म्हणजे अजून पोटाला काय काय करीतोय त्याचं गणितच नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून आज जात असताना ती निश्चिंतता आहे. 87 वर्ष सर्वांबरोबर गोड बोलले. जणू काय काहींना माहीत असतं मी इथून कधी जाणार आहे. माहीत असावं बरं का. माहीत असावं. कारण तेवढाच एक गर्व तुमच्या आमच्या अंतकरणात आज शिल्लक आहे. जायची तारीख कोणाला माहिती नाही. पण जायची तारीख माहिती ना अशाप्रमाणे वागायचं का. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी नोहीची माघारी परती जेवी. एकदा मिठाची बनवलेली गोड सुंदर हत्तीन जर पुन्हा समुद्रात दोहायला नेली तर असतानाच ती मिठाची रे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिल हरी. एकदा जायचंय ना तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा. आणि म्हणून जात असताना संत म्हणतात आम्ही निश्चिंत राहिलो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
बाबाला विसावा आता दिसती रे बाबल विदावा आता दिसती रे बाबल विदावा आता दिसती रे बाबल विदावा आता दिसती रे बाबल विसावा कुंडली अधावा तृष्णेची कुंडली अधावा तृष्णेची कुंडली यादावा हृदया कुंडली यादावा हृदया बाबाला विसावा बाबाला विसावा खुंटलिया धावा तृष्णेची आता इच्छा संपली, आता आशा संपली, आता अपेक्षा संपली, आता निश्चिंत झालो देवा, निश्चिंत झाले. ते करतात कार्य बाप, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंटी वाळवणी स्वतःचा देह वाळवतात आणि लेकरांचं हित पाहतात. समाजाच्या उपयोगी येऊ न येऊ, प्रभागाच्या उपयोगी येऊ न येऊ, बाप परिवाराच्या उपयोगी येतो. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण परिवारात जो अनायासे सायासानं घेऊन येतात, बाप त्याला म्हणतात तुकोबराय. दोनच ओळीमध्ये 5000 पानांचं चरित्र होईल एवढा सुंदर भाव सांगतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंटी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. 17व्या दिवशी तलाठी येतो आणि सांगतो पोरांनो, आहे ही स्थावर मालमत्ता तुमच्या नावावर करून घ्या. बापाचं इथून जाणं झालंय, बापाचं अस्तित्व पाठीमागं तुमच्या आमच्यासाठी नाव देतं. कोणी कोणाला नाव देत नाही रे, म्हणून त्यांच्या पायामध्ये साक्षात तुम्हा आम्हाला देव दिसावा, बाकी काहीच नाही दिसलं देवा. मला माझ्या वडिलांच्या पायामध्ये तुझी में रब दिखता है, यारा मैं क्या करूं, सजदे सर झुकता है, यारा मैं क्या करूं, तुझ में रब दिखता. देव पाहिलं रे, बाकी देव कुठं असेल नसेल माहीत नाही. म्हणून मंदिरातला देव आम्ही शोधत बसलो नाही. मंदिरातला देव कुठेतरी राजकारण करण, 2500चं मंदिर पूर्ण व्हायच्या आधी त्याचं उद्घाटन करतील, पण हृदयातला देव सांभाळणारी आम्ही माणसं आहेत. का हृदयातल्या देवाला देव मानलं माझ्या तुकोबाऱ्यांनी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, हे काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. नांद तो केवळ, नांद तो केवळ पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा साक्षात कर्मामधला देव जाणला, माणसातला देव जाणला. अरे शरीरातला देव कधी कळायचा? मंदिरामध्ये देव कवटाळून बसला आणि माणसं तोडली. माणसाची ताटातूट करून कुठला देव मिळत नाही, तो देव शोधला. 1998 साली रयत सारखी पवित्र संस्था सोडली मामांनी. 1998ला रिटायरमेंट झाली. सर्व लेकरांना घेऊन
सर्व भाच्यांना घेऊन काळियाईमध्ये अखंड सेवा केली. कधी मामा गावाकडे आले तर मातृभूमीविषयी आस्था असायची. आज कोणाला नाही हो. आज हजार फुटाचे बोर झाले. अरे चाळण केली धरणी मायची, चपला घालून जिनं आयुष्यभर तुडवली तिच्याविषयी काहीच उपकार नाही हो. अरे ज्यावेळेस उल्कारस लावारस उकळून वरती येईल, ज्यावेळेस पुणे जिल्ह्यातल्या माळींसारखी गावं गडप होतील ना, त्यावेळेस डोंगर पोखरायचं तुम्ही बंद करताल रे. वसुंधरेचं पावित्र्य महाराष्ट्राचं हे वैभव आहे. आणि जसं जसं वैभव निघून चाललं ना, तसं तशी ही माणसं निघून चालली. म्हणून ते जपा. पुन्हा पुन्हा नाही हा योग, हा आयुष्यात आलेला चांगला सुवर्ण योग आहे. 1998 साली रिटायरमेंट केल्यानंतर आनंदानं जीवन जगणाऱ्या मामांच्या जीवनात 2008 साली वादळ आलं. देवा, सुगम संगीताच्या हा उत्सवामध्ये बागेश्री भूप भीमप्लास वृंदावनी सारंग खमाज खेलू अनंत रागातील गीतं मामांनी गायली, ऐकली, समाजापुढं सांगितली. त्याच गीताचा शेवट विरहणीमध्ये व्हावा लागला. जीवनाची सहचारिणी सोडून जात असताना, अरे ही नाती सगळी लटकीत रे, लटिके तिरुचे साच कोणाही न पचे. बाकीच्या नात्यांचं दुःख असताना वेळे काळानं कमी कमी होत जातं, पण हातातून पत्नीचं गेलेलं दुःख हे लेखणीतून तरी उमटतं, नाहीतर घशातून तरी उतरतं. दोन्हीतलं एक होतं. मामांनी जीवनाला आकार देण्याचं कार्य केलं आणि ते दुःख लेखणीतून उमटवलं. देवा, जीवनभर दिलेली आरोग्यदायिनी, जीवनभराची सहचारिणी सोडून जात असताना जीवनाची अवस्था अनेक कथा, अनेक साहित्यातून मामांनी पुढच्या काळामध्ये रेखाटली. एक घुंगरू निखळलं नावाची कादंबरी मामांनी लिहिली, जिला महाराष्ट्र अकादमीचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. जरा टाळ्या वाजवा. अरे असणारं हे वैभव आहे. पुढच्या काळात फक्त तुम्हा आम्हाला वाचायचं असेल तर वाचावं लागतं बरं का. ते रेखाटलं, ते केलं. पडिलं दुरदेसी मज आठवे मानसी, दिनते सिरजने झाली ओ माय. नको नको वियोग कष्ट होता ती जीवासी जीवासी जीवासी. ते कार्य केलं. बापाचं ते कार्य असतं. माझ्या वडिलांची मिराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. बापाला नाही कधी लेकरू कडव घेता आलं. आईनं कडव घेऊन लेकरू फिरवलं, त्याला अंगाई गीत गायलं, पण वडिलांना कडव लेकरू घेता आलं नाही का? तर बापाच्या कमराला काट नसतो, बापाच्या काळजाला काट असतो, त्याला कमर नसते. म्हणून खांद्यावरती घेतलेलं लेकरू. आई कडवच्या लेकराला सांगते, बाळा हो हा समाज आहे, हो ही माणसं आहेत, या समाजात चांगलं वाग, चांगलं राहा. पुढच्या काळामध्ये तुझ्या जीवनाला बऱ्याचशा अडचणींवरती मात कर आणि चांगलं जीवन जग. आईच्या कमराला लेकरू असतं, त्यावेळेस आईच्या चेहऱ्याच्या समोर लेकराचा चेहरा असतो. पण बाप लेकराला कमरेला घेत नाही, काखाला घेत नाही, कडवर घेत नाही. बाप लेकराला खांद्यावर घेतो सांगतो, दादा आईसारखं मला कमरेला घेता आलं नाही, मी तुला खांद्यावर घेतो. आज माझ्या डोक्याच्या वर फुटभर तुझं डोकं आहे. मी जे जीवनात पाहिलं नाही ते तुला पाहायचंय, मी जे आयुष्यात कमवलं नाही ते तुला कमवायचंय, मी आयुष्यात जे जोडलं नाही ते तुला जोडायचंय, मी आयुष्यात जे पाहिलं नाही ते तुला पाहायचंय. जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा बाप बाबा, जगी ऐसा जाता वंश मुक्ती सदा, जाता वंश मुक्ती सदा.
आहे तोपर्यंत बाप कळावा. अरे जित्या नाही अन्न आणि मेल्याव पिंडदान, मेल्याव पाहुण्या रावळ्यांना पोशाख काय, टेबल खुर्च्याची जेवण काय, लाखो रुपये खर्च काय, आणि जिवंतपणे आईबापाच्या वाटण्या, जिवंतपणे त्यांच्या पोटाला भाकरी नाही, जिवंतपणे त्यांच्यासाठी तुम्हाला 1 मिनिट काढायला वेळ नाही. हो 1 मिनिट जिवंतपणे वेळ द्या. आणि म्हणून समाजासाठी वेळ दिलेल्या कुटुंबाकडून आपलं कुटुंब कसं व्यवस्थित करावं हे शिकून घेण्यासारखं राजे भोसले परिवार आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, कधी कोणा दाखवेना डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, ओठामंदी हसू परी कनावाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. हे कर्तृत्व केलं त्यांच्या जीवनामध्ये. जीवनपट मी जरा सांगून दाखवतो. 29 एप्रिल रोजी मामांचं जाणं झालं. प्राणज्योत मालवली. एक थोर आदर्श शिक्षक, विचारवंत, साहित्यिक, कविमनाच्या गोड अंतकरणाचा एक जाणता राजा माणूस. काहीतरी परमात्म्याचं, या भगवत भक्तीचं, या जीवनाचं अंश भाग्य छत्रपती शिवरायांच्या पावन कुळामध्ये जन्म घेण्याचं भाग्य मामांच्या जीवनाला लाभलं. आणि असे कुळाचं पावित्र्य त्यांनी जीवनभर जपलं. शिक्षण आळसुंदे येथे आत्याकडे केलं. कर्मवीर अण्णांच्या सहवासात रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. अनेक वाड्या वस्त्यांवरती कार्य करीत असताना 10 बाय 10च्या खोलीमध्ये अख्खं जीवन व्यतीत केलं. 2 मुलं आणि 1 मुलगी आणि आमच्यासारखे अनेक भाच्यांना त्यांनी गोड असं शिक्षण देऊन सज्ञानी करण्याचा, सुसंस्कृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जीवनामध्ये त्याग, समर्पण आणि कष्ट करून त्यांनी काळे देशमुख, राजे भोसले, राजे जाधव या परिवारांना एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्ध्यावरती सोडून गेलेल्या पत्नीचा विरह मामांनी जीवनभर आपल्या लेखणीमधून, साहित्यामधून या जगाला दाखवून दिला. एक कथाकार म्हणून एक घुंगरू निखळलं. प्रकाशित कथा, दैनिक समाचार, विचार भारती, होर सकाळ, विशाल सह्याद्री, ललना स्वराज्य, दैनिक दिवाळी अंक, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं. ललना दिवाळी अंकामध्ये सलग 5 वर्ष त्यांना एक उत्कृष्ट साहित्यिक विचारवंत म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. वि.स. खांडेकर नावाच्या एका महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एका लेखकानं त्यांच्या पुस्तकांचं प्रास्ताविक केलं. हे खऱ्या अर्थानं मराठी मानाचं वैभव आहे. मराठी मानाचा एक तुरा आहे. आपल्या मराठी माणसाच्या हातातून बऱ्याचशा गोष्टी आज निघून चालल्या. आज मराठी माणसाच्या हातातली बरीचशी अस्मिता निघून चालली. अरे सत्तेसाठी पक्ष आणि स्वार्थासाठी साक्ष बदलणाऱ्या माणसांना फक्त मराठीने आज तारलंय. म्हणून मराठी माणसाचं एकत्रीकरण हेच देशाचं असणारं वैभव आहे. आणि पुढच्या काळामध्ये मामांच्या विचारानं हे प्रत्येकाला तो मामाला दाखवून द्यायचंय. म्हणून ललना दिवाळी अंकाचा 5 वर्ष मामांना पुरस्कार मिळाला. वि.स. खांडेकरांचं वैयक्तिक अभिप्राय त्यांच्या जीवनाच्या असणाऱ्या आत्मचरित्र कादंबरीला लाभला. भारतीय दिवाळी अंकामध्ये सलग 3 वर्ष त्यांना पुरस्कार मिळाला. शाहीर अनंत फंदी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग 3 वर्ष प्रथम पुरस्कार. राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान कोल्हापूर विदर्भरत्न पुरस्कार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळाला. असं असणारं अनमोल किमतीचं जीवन मामांनी तुमच्या आमच्यासाठी बहाल केलं. म्हणून जीवनपट हा जाता जाता ऐकून जायचा असतो. का ते ही जीवनात संस्काराचं हे बीजारोपण तुम्ही आम्ही रोवून जायचंय. अरे तेच पावित्र्य जपलं अहिल्यानगर माझ्या अहमदनगर भूमीनं. काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, रफार नाही, रस्व नाही, दीर्घ नाही. माझ्या जिल्ह्याच्या नावाला काना नाही, तसा जिल्ह्यात एक सुद्धा काना नाही आमच्या. त्या नगर जिल्ह्याचं पावित्र्य प्रवरच्या तीरावर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. तेच तुम्ही इंद्रायणीच्या तीराशी प्लांटेशन केलं, त्याचं रोप वाढवलं, अमृताचं सिंचन केलं. तेच आज प्रेम पुणे जिल्ह्याचं आणि नगर जिल्ह्याचं. हेच वैभवाची, संस्काराची सावली मामांनी पुढल्या काळात जपली. म्हणून जाता जाता हे ऐका, नाहीतर अरे हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं पुढे दुसरा येईल. हे जरी
काळ बांधून नेईल सरती शेवटी बा हे जरती शेवटी बा काळ बांधून नेईल जरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बजाईल 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 पिंगळा 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 महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोलितो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे म्हणून उपदेश केला सरते शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी काळ बांधून नेणार आहे म्हणून जाग व्हा उठा की जी माय बाप कैसी लागली झोप रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा भरवसा नाही तुमच्या नगरीचा सावध व्हा कधीतरी मागच्या काळामध्ये लग्नात शूटिंग असायची आता गोळ्या झाडताना सुद्धा शूटिंग होती म्हणून महाराष्ट्र आज बॅक फुटलाय कोणी जो म्हणत असेल लय महाराष्ट्राचं चांगलं आहे तर हा तुम्ही अंधभक्त म्हणून तुमचा हा भ्रम आहे महाराष्ट्राचं आज चांगलं नाही आज बॅकफुटवरती गेलेला महाराष्ट्र तुम्हा आम्हाला तुकोबरायाच्या श्रद्धेनं तुम्हा आम्हाला नामसाधनेनं याला पुन्हा एकदा ते वैभव मिळवून द्यायचंय आणि म्हणून हा अट्टाहास केला सरते शेवटी बा काळ बांधून नेईल म्हणून तुकोबराय सांगतात याजसाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाले या बेचाचे नाम मंगलाचे तेने गुणे म्हणून त्या परमात्म्याचं नाव घ्यायचं सदैव मुखाने अंतकरण पूर्ण स्मरण केलं मामांनी अरे 87 वर्षाचं आयुष्य कोणी कुणाला देत नाही रे ते आयुष्य मिळवित असताना परमात्म्याची साधना परमात्म्याचं नामचिंतन या राजे भोसले परिवारानं केलं अरे जगावरती माया करणं हाच खरा परमार्थ आहे अजून कोणतं पाहिजेत अरे दया करण्याची पुत्रासी तीच दासा आणि दासी जे का रंजले गांजले त्यासे मने जपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासे मने जपुले आणि म्हणून ती परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं मध्यंतरीचं हे भजन होतं सर्वांनी गोड भगवंताचं नाव घ्यायचंय सर्वांनी टाळे वाजवायच्यात सारख्या सारख्या टाळे वाजवण्यापेक्षा एकदा या मामांच्या नावानं टाळी वाजवायची टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची देवा आम्ही काय मिळवलं नाही रे काही याच्यातून साठवलं नाही आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही देवा आमच्याकडं या नामसाधनेतून काही साठलं नाही नामसाधना फक्त आम्ही फॉरवर्ड केली नामसाधना आम्ही फक्त पुढं पाठवली नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा काय नाही मिळवलं नाव मिळवलं एखादी गरिबाची स्त्री असेल रोज मार खात असेल नवऱ्याचा तिला जर कोणी विचारलं बाई अगं कशासाठी नांदते का नांदायचं तू त्यावेळेस ती सांगते 2 गोष्टीसाठी नांदावं लागतं एक आईबापाच्या नावासाठी आणि एक लेकीला माहेर मिळावं याच्यासाठी नांदते का माय राबते सासरात जुळविते लेकीसाठी सुख मिळे माहेरात आणि म्हणून मायबापाचं प्रेम हो कौनासारखा ऋषी रडला शकुंतलेसाठी अरे हिमालयासारखा बलाढ्य बाप रडला पार्वतीसाठी आणि जनकासारखा विदेही राजा रडला सीतेसाठी कथा ऐकत असताना मांडीवर खांब जळून पडला तरी मांडी विचलित केली नाही त्या राजानं तो राजा सीतेची पाठवणी करताना दाही मोकलून रडला म्हणून बापाचं लेकीसाठी फार प्रेम असतं दादांनो दावणीला गाया गुरं ठेवली नाहीत आणि 1.5 लाखाचं तुम्हाला फोन घेतलं रे आई बापाला पिंजऱ्यात उभं करायला नव्हतं घेतलं तुम्हाला शाळेसाठी घेतलं होतं शिक्षणासाठी घेतलं होतं म्हणून आई बापाला
गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभा करू नका. तर आईबापाचं वैभव वाढवा. त्याला नाव वाढवलं म्हणतात. ते नाव वाढवलं देवा, आम्ही यात कमवलं नाही काय, फक्त तुझं नाव घेतलं. तेरा नाम लिया तुझे याद किया. तुझं नाव घेतलं, तुझी आठवण काढली, तेच नाव मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई.